गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत। यंदाचा मान्सून कोकणात दाखल झालाय। याच कारणामुळे मुंबई, पुणे, कोकण तसंच राज्यातील इतर जिल्ह्यातही पाऊस झालाय। असं असतानाच आता पुण्यातील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी आगामी काही दिवसात मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे। या काळात शेतकऱ्यांनी तसंच चाकरमान्यांनी योग्य काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। 24 तासात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे। आगामी काळात पावसाची स्थिती काय असेल हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। यामध्ये तुम्ही पाहू शकता, काल रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड पर्यंत मान्सूनचा प्रवास दिसून आलाय। आज मान्सून मुंबई पर्यंत दाखल झाल्याचं दिसून आलंय। बंगालच्या उपसागरात येणाऱ्या 24 तासात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळेच येणाऱ्या काळात मान्सून जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। मुंबई, रत्नागिरी यांच्यासह राज्याच्या इतर जिल्ह्यात पाऊस झालाय। यात अहिल्यानगर आहे, सोलापूर जिल्हा आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातही पाऊस झालाय। कोकणात काही जिल्ह्यात अगोदरच पाऊस झाला। येणाऱ्या 4 ते 5 दिवसात कोकणात चांगल्या पावसाची शक्यता आहे असं भाकीतही अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय। सोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्हा तसंच घाटमाथ्यावरही येणाऱ्या 4 ते 5 दिवसात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। इतर जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान आज देखील मुंबई तसंच राज्यातील अन्य जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय। मुंबईत अनेक स्थानकांवरील रेल्वे रुळ पाण्याखाली गेलेले आहेत। सोबतच भुयारी मेट्रोमध्येही पाणी शिरलंय। त्यामुळे मुंबईकरांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केलं जात आहे।